सकाळी घरातली कामं आवरल्यानंतर चहा चपाती खाऊन घेतली. त्याच्यानंतर बाजारामध्ये चालले होते. ही पिशवी मला प्रचंड आवडते. उद्या भोगी आहे, त्याच्यामुळे भोगीला लागणाऱ्या भाज्या घेऊन यायच्या होत्या. 2-4 भाज्या घरामध्ये होत्या, पण अजून थोड्याशा भाज्या लागणार होत्या, म्हणून मग बाजारामध्ये जाऊन त्या घेऊन आले पटकन. मला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा झाला जेव्हा मला पावटा भेटला, म्हणजे ज्याला आपण वरणा म्हणतो. कारण शक्यतो इकडे वरणा भेटतच नाही. त्याच्यामुळे जेव्हा कधी भेटतो तेव्हा खरंच खूप आनंद होतो मला. आणि मग आता बाजरीचं पीठ घेऊन आले, दळण घेऊन आले बाजरीचं पिठाचं, आणि त्याच्यानंतर मग किराणा भरून घेतला. इथे गावाकडून आईने तीळ पाठवलेले होते, तर त्या तिळाचे मला लाडू बनवायचे होते. म्हटलं थोडासा वेळ आहे तर म्हटलं बनवून बघावं. इथे 1 वाटी मी तीळ घेतलेले आहेत, तर ते छान असे खरपूस भाजून घेतले. त्याच्यानंतर मग ते थोडेफार थंडगार व्हायला ठेवले, आणि मग अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत कढईमध्ये. ते सुद्धा छान असे भाजून गेले. त्याची थोडीफार टरफल नंतर काढून घेतली. मिक्सरमध्ये थोडेसेच फिरवले, जास्त नाही, एकदम बारीक कूट नाही केलं बरं का. त्याच्यानंतर तिळाचे सुद्धा थोडेफार कूट करून, म्हणजे 1-2 वेळाच मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, जास्त फिरवलं नाही. आणि थोडेसे तीळ वरून टाकण्यासाठी ठेवले, भाजले होते ते. इथं मी दोन्हीचं प्रमाण 1.5 वाटी होतं, त्याच्यामुळे गूळसुद्धा 1.5 वाटी घेतला. पण थोड्या वेळाने नंतर खाऊन बघितल्यानंतर ते गोड झाले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण घ्या. इथे मी गूळ थोडासा मेल्ट व्हायला ठेवला, पण त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलं आणि 2-4 चमचे मी पाणीसुद्धा टाकलं, पण पाणी टाकलेलं इथं काही शूट झालेलं नाही आहे. आणि मग छान असं गूळ वितळून घेतला. गूळ वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये मी जायफळ पावडर घातली. ह्याला काय आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे किंवा तीळ भाजले होते, तर ते सगळं इथे वाटून टाकलं. आणि हे अख्खे तीळ मी ह्याच्यामध्ये टाकले. तर त्यानंतर ते मात्र छान मिक्स करून घेतलं. इथे मिक्स करताना लक्षात आलं की गॅस माझा चालू आहे, त्याच्यामुळे गॅस पटकन बंद करून घेतला. आणि मिश्रण जेव्हा हे गरम असतं तेव्हाच याचे लाडू बनतात. मिश्रण गार झाल्यानंतर लाडू पटकन बनत नाही. म्हणून एक इथे ट्रिक केलेली होती की गरम पाणी एका पातेल्यामध्ये तापवलेलं होतं, आणि हे सगळं पटकन मिक्स करून घेतल्यानंतर ही कढई मी गरम पाण्याच्या पातेल्यावरती ठेवली, आणि मग पटकन ह्याचे मी लाडू बांधून घेत होते. जेवढे लाडू बांधता येतील तेवढे मी लाडू बांधले. पण थोड्या वेळानंतर मिश्रण खाली जरी पातेल्यामधलं पाणी गरम असलं तरी मिश्रण मात्र फार कोरडं झालं. अशा वेळेला म्हटलं काय करावं? तर मग ते सगळं मिश्रण मी जे शिल्लक राहिलेलं होतं कढईमध्ये, तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते छान असं फिरवून घेतलं. जर तुम्हाला वाटत असेल तर 1-2 चमचे तुम्ही तूपसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता, आणि मग पुन्हा याचे लाडू बांधले. तर छान असे आपले तिळाचे लाडू बांधून झाले. कसा वाटला हा मिनी व्लॉग नक्की सांगा. बाय बाय.